असं काही बैठकीमध्ये चर्चा वगैरे नाही आहे आणि चुकीच्या बातम्या काहीतरी प्रसारित होत आहेत। प्रामुख्यानं एसटी महामंडळाच्या बाबतीत आणि ह्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये कुठेही बदल नाही किंवा ज्या योजना त्यांनी चालू केल्या त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी घेतले होते। महिलांना 50% सवलत दिली होती, त्याचबरोबर 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मोफत प्रवासाची मुभा दिली होती। अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतले ते कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही। ते निर्णय जे आहे ते तसेच अबाधित ठेवून आम्ही एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय, एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून अर्थ खात्यानं आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे। नाही, बिलकुल नाही। कालच अशा संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने काही टेंडर प्रकाशित केलेले आणि त्या टेंडरमध्ये एसटी महामंडळाच्या जागेवर डिजिटल बोर्ड लावण्याचा तो प्रस्ताव होता। खरं तर एसटी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा परिवहन व्यवस्थापकांना ज्यांच्याकडे आता चार्ज आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अशा निविदा प्रक्रिया राबवणे चुकीचं आहे। कालच परिवहन व्यवस्थापकांना त्यांना पत्र पाठवलं आहे आणि अशा प्रकारे डिजिटल उत्पन्न म्हणजे जाहिरातीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून एसटी महामंडळ जर आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर एसटी महामंडळाला विश्वासात न घेता माहिती व जनसंपर्क विभागानं अशी जर निविदा डायरेक्ट प्रसारित केली असेल तर ते चुकीचं आहे। आम्ही त्याबाबत आमचं मत आहे ते त्या विभागाला कळवलेलं आहे आणि निविदा प्रक्रिया थांबवण्यासाठी सांगितलेलं आहे। नाही, बघा, एसटी महामंडळाच्या भरपूर जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत। प्रामुख्याने 1948 साली एसटी महामंडळाची स्थापना तत्कालीन सरकारनं केल्यानंतर सगळ्या जागा ह्या मोक्याच्या ठिकाणी आहे आणि आज काही जागेंवर अतिक्रमण झालेले आहे, काही जागा ज्या पूर्णपणे आपल्या अजूनपर्यंत ताब्यात आलेल्या नाही, काही जागांमध्ये मेट्रो आणि इतर काही शासकीय ज्या संस्था आहेत त्यांचं कामसुद्धा त्यांनासुद्धा ती जागा दिलेली आहे। त्यामुळे अशीच जर जागा प्रत्येक संस्थेला आम्ही देत बसलो तर एसटी महामंडळाकडे जागा उरणार नाही आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये एसटी महामंडळाचे जे बस स्टॉप्स आहेत किंवा बस डेपो त्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। मी मध्यंतरी गुजरातमध्ये गेलेलो। गुजरातमध्ये एसटी महामंडळाच्या ज्या जागा आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पीपीपी तत्वावर जे बस डेपो होते त्याची डेव्हलपमेंट केली आणि त्यांनी बस डेपोऐवजी बस पोर्ट तयार केले। तर त्यातले अनेक बस पोर्ट आम्ही जाऊन पाहिले आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की आपल्या राज्यातील सुद्धा ज्या एसटी महामंडळाच्या जागा आहेत त्या पीपीपी तत्वावर डेव्हलप कराव्या आणि जे आम्हाला अपेक्षित आहे, जेवढेच जागा अपेक्षित आहे तेवढी जागा विकासकांकडून घेऊन काही अजून त्या विकासकांकडून पैसे घेऊन आम्ही उर्वरित जागा जर त्यांनी डेव्हलप करण्यासाठी जर दिली तर महामंडळाचा फायदा होईल आणि तशा बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय। पुढील 1-2 महिन्यामध्येच आम्ही त्याच्या निविदा प्रकाशित करणार आहोत। नाही, आता तर तुम्हाला कल्पना आहे की आदरणीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जिल्ह्यातले अनेक नेते आमच्या पक्षामध्ये दाखल होत आहेत आणि त्या माध्यमातून पुढे आम्ही चाललेलो आहोत। अजूनही कुणी कार्यकर्ते किंवा कोणी पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार जर येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करू। परंतु एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेनं दाखवून दिलेलं आहे। महत्त्वाचा एक मुद्दा अजून होता की परवाच्या दिवशी आमच्या बसवर काही कर्नाटकातील गुंडांनी आमच्या ड्रायव्हरला मारहाण केली। त्यामध्ये कंडक्टरला सुद्धा थोड्याफार प्रमाणात मारहाण झाली, त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं, प्रवाशांना बाहेर बोलवून त्यांना कानडी येतं का असं विचारलं गेलं आणि त्यांना दमदाटी केली। बसेसवर काळ्या अक्षरामध्ये लिहिलं गेलं। त्यामुळे कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या आम्ही ताबडतोब बंद केल्या। शेवटी महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी असा घाला घालत असेल तर निश्चितपणे आमचा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटसुद्धा गप्प बसणार नाही आणि त्यानंतर कर्नाटकच्या परिवहन खात्याच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आमचे संजय सेठी जे प्रमुख आहेत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे विचारणा केली की आपण पोलीस प्रोटेक्शनमध्ये
ह्या बसेस तुमच्या राज्यामध्ये आम्ही पाठवतो, आमच्या राज्यात तुम्ही पाठवता, तशा पद्धतीनं जर पोलीस प्रोटेक्शन मिळालं तर भविष्यामध्ये एका बसला एक पोलीस अशा पद्धतीनं किंवा एक सुरक्षा रक्षक अशा पद्धतीनं प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत. धन्यवाद.